वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये आत्ताची एक मोठी बातमी येते। वैष्णवीला मृत्यूच्या दिवशी सुद्धा मारहाण झाल्याचं समोर आलंय। शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जवळपास 30 खुणा आढळलेल्या आहेत आणि त्यामध्ये 15 जखमा या मृत्यूपूर्वी 24 तासाच्या आतल्या असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। तर 2 जखमा या 3 ते 6 दिवसांपूर्वीच्या असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। वैष्णवी हगवणेला सातत्याने मारहाण होत होती आणि ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्या दिवशी देखील तिला मारहाण झाल्याचं आता शवविच्छेदनाच्या अहवालात पुढे आले। आणखी सविस्तर अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। कैलास, वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या 30 खुणा आढळलेल्या आणि 15 जखमा या मृत्यूपूर्वी 24 तासांच्या आतल्या असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। काय काय नेमके या संदर्भातले तपशील पुढे येत आहेत? अनुपमा, कालच लता हगवणे, त्यानंतर वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि त्याची नणंद जी आहे करिश्मा हगवणे यांची पोलीस कोठडी जी आहे ती संपलेली होती। त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात या तिघांनाही हजर केलं आणि त्यांची पोलीस कोठडी वाढवून मागण्यासाठी जो पोलिसांनी युक्तिवाद केलेला आहे त्यामध्ये ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली होती त्या दिवशीही तिच्यावर अत्यंत अमानुष असा अत्याचार करण्यात आलेला होता। ज्या जखमा आहेत वैष्णवीने आत्महत्या केल्याच्या दिवशीच्या, त्या जखमा जवळपास 15 जखमा ज्या आहेत त्या 24 तासाच्या आतल्या असल्याचं न्यायालयात सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच आधारावर या तिघांची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। एकूणच सातत्याने वैष्णवी हिच्यावर आठवड्याभरापासून तिच्यावर अमानुष अत्याचार केला जात होता आणि या अत्याचारा सहन न झाल्यामुळेच वैष्णवीने आत्महत्या केल्याचं आता समोर येत आहे। धन्यवाद कैलास, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कैलास पुरी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा वैष्णवी हगवणेनं मृत्यूला कवटाळण्यापूर्वी सुद्धा जवळपास तिच्या अंगावर 30 या सगळ्या मारहाणीच्या खुणा आहेत।